राज्यामध्ये पुढील 2 दिवस काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस, काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. कोकण किनारपट्टीच्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. मुंबईमध्ये ढगाळ आणि काही ठिकाणी कोरडं हवामान राहणार. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधल्या देशमुखवाडी, सायलवाडीमध्ये परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडाले. देशमुखवाडीमध्ये विद्युत पोल पडल्यामुळे गावाचा वीज पुरवठा. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये पाणी टंचाई असताना काही ठिकाणी पाण्याची नासाडी होत असल्याचं समोर. बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर नगर परिषदेच्या पाईपलाईनमधून पाण्याची गळती. हजारो लिटर पाण्याची नासाडी, प्रशासनाचं दुर्लक्ष. नाशिकच्या मालेगावात उष्णतेच्या तीव्रतेनं विहिरींनी गाठला तळ. मालेगावमध्ये पाणी टंचाईच्या झळा वाढल्या. हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात पायपीट सुरू. कोल्हापूरच्या चंदगडमधील कोवाड गावामध्ये गढूळ पाणी, नागरिक हैराण. पाठपुरावा करूनही काही होत नसल्यानं तरुण आक्रमक. संतप्त तरुणांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं. उष्णतेच्या लाटेमध्ये मराठवाड्याला पाणी टंचाईचेही चटके. 142 गावं आणि 78 वाड्यांना 257 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा. पाणी पुरवठ्यासाठी 647 विहिरींचे अधिग्रहण. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा शहरामध्ये भीषण पाणी टंचाई. तब्बल 20 दिवसानंतरही अपुरा आणि अशुद्ध पाणी पुरवठा. नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा. येत्या 8 दिवसामध्ये नागरिकांना पाणी देण्याचं आश्वासन. पुण्याच्या भोरमधील नीरा खोऱ्यामधील भाटघर धरणांनी तळ गाठला. धरणामध्ये केवळ 10%च पाणीसाठा शिल्लक. धरणाजवळील गावामध्ये पाणी टंचाई. वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा जलस्रोतांवर परिणाम. जिल्ह्यातील धरण प्रकल्प, विहिरी, बोरवेल यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट. नागपुरात तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचला. तापमानामध्ये वाढ झाल्यानं उकाड्यामुळे नागरिक हैराण. विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उष्माघाताचा धोका वाढल्यानं काळजी घेण्याचा सल्ला. वर्ध्यात सलग 2 दिवस 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेनं नागरिक हैराण. तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. जळगाव जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेमुळे गुलाब फुलाला फटका. उष्णतेमुळे फुल शेती धोक्यात. उष्णतेचा कडाका प्रचंड असल्यानं शेतामध्ये गुलाबाची फुलं खराब होत आहेत. यवतमाळमध्ये कृषी निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता करणाऱ्या कृषी केंद्रांना दणका. 38 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित तर 15 परवाने कायमस्वरूपी रद्द. नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळले. शासनाकडून 1235 प्रति क्विंटल भाव जाहीर. कांदा उत्पादन परवडत नसल्यानं शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ. भिवंडीमध्ये एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन. यवतमाळ जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीमधून संबंधित माहिती न मिळाल्यामुळे भिवंडीमध्ये केलं आंदोलन. संबंधित माहिती अधिकार कार्यकर्ते भिवंडीमध्ये राहणार आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये औषधं मिळत नसल्यानं रुग्णांचे हाल. संपाची दखल न घेतल्यास मोठं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा. तर रुग्णांसाठी हिमेश बांधवांकडून हेल्पलाईन उपलब्ध. देशव्यापी मेडिकल स्टोअरच्या संपामध्ये जळगाव जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांचाही सहभाग. जळगाव शहरातील 800 मेडिकल स्टोअर मालकांचा संपामध्ये सहभाग. ऑनलाईन औषध विक्रीला संपकऱ्यांचा विरोध. पुण्यातील रस्तापेठमधील पॉवर हाऊस चौकामध्ये औषध विक्रेत्यांचं आंदोलन. ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींच्या विरोधात औषध विक्रेत्यांचं बंद. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता सागरी जलपर्यटनाला 26 मे पासून ब्रेक. बंदर विभागाचे आदेश. वॉटर स्पोर्ट्स सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांकडून सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी. आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांकडून सुनेत्रा पवारांची भेट. मुंबईतील देवगिरीवर इच्छुकांच्या भेटीगाठी. बीडच्या परळीमध्ये मराठा समाजामध्ये 2 गट आमने सामने. काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी मराठा भवनासाठी दिलेल्या जागेवरून वाद. मराठा भवनाला दिलेली 28 गुंठे जागा दत्तात्रय देवस्थानची. ही जागा हस्तांतरित करता येत नसताना दिल्याचा आरोप. इचलकरंजी महापालिकेमध्ये बायो मायनिंगवरून महापौर उदय धातुंडे आणि नगरसेवक संजय तेलनाडेंमध्ये वाद. महापौर हुकुमशाही पद्धतीनं महापालिका आणि सभा चालवत असल्याचा नगरसेवक तेलनाडेंचा आरोप. नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेडमधील आरसीसी क्लासेसच्या समोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. मोठेगावकरच्या फोटोला काळाफाचं निदर्शनं. आंदोलकांची मोठेगावकर आणि शिक्षण माफियांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती मोर्चाचं महागाईच्या विरोधात आंदोलन. भाकरी थापत अनोखा आंदोलन. सरकार विरोधात घोषणाबाजी. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याचे दर 1000 रुपयांनी तर चांदीचे दर 4000 रुपयांनी घसरले. सोन्याचा प्रतितोळा दर सध्या जीएसटीसह 1,61,000 तर प्रति किलो चांदीचे दर 2,76,000 एवढे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा नाही, नागरिकांनी भयभीत होऊ नये. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची माहिती. अवैधरित्या इंधनाचा साठा कुणीही करून ठेवू नये, अन्यथा संबंधित पेट्रोल पंपावर कारवाई करणार असल्याचा इशारा. नांदेडच्या हदगाव आणि हिमायतनगरमध्ये डिझेल टंचाईने शेतकऱ्यांचे हाल. खरीप हंगामाच्या शेतीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांना डिझेलची गरज, मात्र डिझेलसाठी भर उन्हामध्ये कॅन घेऊन तासनतास रांगा लावण्याची वेळ. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल तुटवडा, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची कमतरता, मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठा फरक. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांची लांबच लांब रांग. सिडको परिसरातील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी. क्रांती चौकातून सिडकोकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगा. जळगाव जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाई. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. लग्नसराईमुळे वाहनांच्या वाढलेल्या संख्या आणि शेती कामासाठी डिझेलची मागणी वाढली. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मशागतीच्या कामांना वेग, मात्र इंधन टंचाईमुळे ट्रॅक्टर बंद पडत असल्याचं चित्र. पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांचे हाल. इंधन टंचाई कायम राहिल्यास त्याचा परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता. जळगावच्या धरणागावमधील एकलग्न गावातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. डिझेल घेण्यासाठी 4 चाकी जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या. नाशिकच्या मालेगावमध्ये डिझेल अभावी ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रणा बंद. यंत्रणेअभावी खरीप हंगाम रखडल्यानं खरीप हंगाम धोक्यात. नंदुरबारमध्ये पेट्रोल टंचाई कायम. अनेक पंपांवर पेट्रोल आणि डिझेल नसल्याचे बोर्ड. इंधनाच्या तुटवड्यानं शेतकरी आणि वाहतूकदार अडचणीत. पेट्रोल डिझेल अभावी नागरिकांचे हाल, वाहन चालक त्रस्त. जळगावच्या नशिराबादमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड. मोठमोठ्या टाक्या, ड्रम घेऊन पेट्रोल डिझेल घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. बुलडाणा जिल्ह्यातील इंधन टंचाईमुळे जवळपास पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी. घाबरू नका, जिल्ह्यामध्ये पुरेसा इंधन साठा उपलब्ध. महसूल प्रशासनाचं आवाहन. तसंच वाहनांमध्ये स्टॉक जमा करून न ठेवण्याची सूचना. सोलापुरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडीमध्ये बसून आम आदमी पार्टीचं जोरदार निदर्शनं. आपतर्फे नागरिकांना झेडपी ते एसटी स्टँडपर्यंत मोफत बैलगाडी प्रवासाचे प्रतिकात्मक आंदोलन. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई. संभाजीनगरमधील उद्यानातील अनधिकृत धार्मिक स्थळाचं बांधकाम प्रशासनाकडून जमीनदोस्त. पुण्याच्या म्हाळुंगे इंगळे एमआयडीसीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली. पाणी बंद करण्यासाठी प्रशासनाची धावपळ. तळेगाव चाकण महामार्गावर रस्त्याच्या कामादरम्यान घडली घटना. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये भटक्या श्वानांचा धुमाकूळ. श्वानांनी 25 जणांना चावा घेतल्याची माहिती. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जखमींना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाची धाडसी कामगिरी. नाशिकच्या येवला तालुक्यामधल्या कोटमगाव इथे 3 तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या व्यक्तीला दिलं जीवनदान. विहिरीमध्ये पडलेल्या व्यक्तीला पोलिसांनी वाचवलं. इंडिया ओपन इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये रुषा तन्वंत हिने सुवर्णपदक पटकावलं. पुण्याच्या भोरमधील साळवडे गावातील नागरिकांकडून रुषाचं कौतुक. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या चिंचणी इथे वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान गोंधळ. एलआयसी हाऊसिंग फायनान्स यांच्या सीएसआर फंडातून हे वृक्षारोपण सुरू होतं. 54 एकर जमिनीपैकी 60% जमिनीमध्ये झाडं लावल्यानं ग्रामस्थांचा संताप.